मला हे घर माझ्या आईसाठी घ्यायचे आहे. रस्त्याच्या कडेला एक खानावळ चालवणारी एक महिला निस्वार्थपणे दररोज एका बेघर मुलाला जेवू घालत असे. तिला हे मूल खरोखर कोण आहे याची काहीच कल्पना नव्हती. तिने फक्त माणुसकीच्या भावनेने त्याला मदत केली. पण एका शांत सकाळी 4 आलिशान एसयूव्हीचा ताफा अचानक तिच्या छोट्या दुकानासमोर येऊन थांबला आणि तिचे संपूर्ण जग क्षणार्धात बदलले. मुलाला शोधण्यासाठी आलेले लोक कोण होते आणि त्या निराधार दिसणाऱ्या मुलाचा त्या श्रीमंत लोकांशी काय खोल संबंध होता? मित्रांनो, या हृदयस्पर्शी कथेचे संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शहराच्या एका गजबजलेल्या भागापासून दूर उंच इमारतींच्या गर्दीत एक उजाड, अपूर्ण इमारत होती. 8 वर्षांचा आर्यन तिथे आंघोळ करत होता. पहाटेचे पहिले किरण पूर्णपणे बाहेरही पडले नव्हते, परंतु आर्यन आधीच जागा झाला होता. तो आणि त्याची आई, ज्याला घरी म्हणत होते, त्या थंड, धुळीने माखलेल्या जमिनीवर तो झोपला होता. त्याच्या शेजारी एका जुन्या चटईवर त्याची आई वैदेही झोपली होती. तीच वैदेही जिच्या डोळ्यात एकेकाळी जीवन चमकत होते. आज ती किडनीच्या गंभीर आजाराशी झुंजत होती आणि इतकी अशक्त झाली होती की तिला डोके वर काढताही येत नव्हते. आर्यनने त्याच्या आईकडे पाहिले. वैदेहीचा श्वास जड झाला होता. त्याने हळुवारपणे तिचा छोटासा हात तिच्या कपाळावर ठेवला. मुलीने डोळे उघडले आणि मंद हास्य करत त्याच्याकडे पाहिले. आर्यन हळुवारपणे म्हणाला, "बेटा, बाहेर जाताना काळजी घे आणि लवकर घरी ये." आर्यनने त्याच्या आईचा हात गालावर दाबला आणि कुजबुजला, "हो आई, मी काळजी घेईन. मी आज आपल्या दोघांसाठी नक्कीच जेवण आणीन." आर्यन त्याच्या वयापेक्षा जास्त शहाणा झाला होता. त्याला शेवटचे पोटभर जेवण कधी खाल्ले हे देखील आठवत नव्हते. पण त्याला स्वतःची काळजी नव्हती, तर त्याच्या आईची काळजी होती. त्याला माहीत होते की जर तिला औषध आणि अन्न मिळाले नाही तर ती आणखी आजारी पडेल. अनवाणी तो अपूर्ण इमारत सोडला आणि गरम शहरातील रस्त्यांवर चालला. रस्त्यावरून वाहने वेगाने जात होती. लोक त्यांच्या स्वतःच्या कामात व्यस्त होते. आर्यनची छोटी सावली उंच इमारतींखाली कुठेतरी हरवली होती. तो भाज्यांची पिशवी धरलेल्या एका महिलेकडे गेला. "काकू, कृपया मला थोडी मदत करा," आर्यन निरागस डोळ्यांनी म्हणाला. त्या बाईने क्षणभर त्याच्याकडे पाहिले, नंतर तिचा चेहरा बाजूला केला आणि जणू काही तिला काहीच ऐकू आले नाही अशा प्रकारे पुढे निघून गेली. आर्यनचे हृदय बुडाले, पण तो हार मानला नाही. तो एका चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या माणसाकडे गेला. "काकू, मला खूप भूक लागली आहे. कृपया मला काहीतरी खायला आणा," त्याने विनवणी केली. त्या माणसाने त्याच्याकडे न पाहता हाताने दूर जाण्याचा इशारा केला. प्रत्येक नकार, प्रत्येक फटकार आर्यनच्या लहान हृदयावर दगडासारखे वाटले. काहींनी त्याच्याकडे दया दाखवली, तर काहींनी तिरस्काराने, पण कोणीही मदतीसाठी हात पुढे केला नाही. दुपारचा सूर्य आता तीव्र झाला होता. त्याचे लहान पाय जळत होते. त्याचा घसा कोरडा झाला होता. पण तो स्वतःला एवढेच सांगत राहिला, "आईला भूक लागली असेल, मला थांबायचे नाही." चालत असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटीशी खानावळ दिसली. ती एक साधी ढाबा होती. त्यातून डाळ आणि तांदळाचा गोड सुगंध येत होता. त्या सुगंधाने आर्यनचे पोट गोंधळले. तो घाबरून दुकानाजवळ गेला आणि जुन्या लाकडी बाकड्यावर बसला. त्याने काहीही मागितले नाही. तो फक्त गुडघ्यांवर हात ठेवून शांतपणे ये-जा करणाऱ्यांकडे पाहत असे. दुकानाच्या मालकाचे नाव नीलम होते. ती 25 वर्षांची कष्टाळू महिला होती जी एकटीने दुकान चालवत असे. स्वतःच्या चिंता आणि आर्थिक अडचणी असूनही नीलमच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचे. दुपारची गर्दी कमी झाल्यानंतर नीलम भांडी धुण्यासाठी दुकानाबाहेर आली. मग तिला एक लहान मूल बाकावर बसलेले दिसले. आर्यनचे कपडे घाणेरडे होते आणि त्याचे शरीर बारीक होते, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता आणि खोली होती ज्यामुळे नीलम थांबली. ती हळूहळू तिचे काम सोडून मुलाजवळ गेली. "हॅलो," नीलमने प्रेमाने वाकून विचारले. "माझे नाव नीलम आहे. तुझे नाव काय आहे बेटा?" आर्यनने हळूच डोके वर करून नीलमकडे पाहिले. त्याचा आवाज थरथरत होता. "तू इथे एकटा का बसला आहेस आर्यन?" नीलमने हसत विचारले. आर्यनने आपली नजर खाली केली आणि बोटांनी खेळू लागला. मग जवळजवळ कुजबुजणाऱ्या आवाजात तो म्हणाला, "मला खूप भूक लागली आहे." हे शब्द ऐकून नीलमचे हृदय विरघळले. तिला जाणवले की हे मूल फक्त भुकेले नव्हते, तर तिच्यात खोल वेदना होत्या. मुलाच्या निरागसतेमुळे आणि भुकेने नीलमचे हृदय विरघळले. आणखी कोणतेही प्रश्न न विचारता ती दुकानात शिरली आणि स्टीलच्या प्लेटवर गरम डाळ, भात आणि काही भाज्या वाढल्या. जेवणाच्या वाफेच्या सुगंधाने आर्यनची भूक आणखी वाढली. नीलम बाहेर आली आणि प्रेमाने प्लेट बेंचवर ठेवत म्हणाली, "बेटा, आधी पोटभर जेवून घे." आर्यनचे डोळे क्षणभर चमकले. त्याने धन्यवाद म्हटले, "दीदी," पण त्याने एकही चावा घेतला नाही.
तो फक्त अन्नाकडे पाहत राहिला, जणू काही ते काही मौल्यवान खजिना आहे. मग संकोचून त्याने डोळे मोठे केले आणि अगदी हळू आवाजात विचारले, "दीदी, कृपया हे पॅक कराल का? माझ्याकडे सोबत नेण्यासाठी काहीच नाहीये." नीलम आश्चर्यचकित झाली. एक भुकेलेला मुलगा त्याच्यासमोर अन्न ठेवलेले, ते खाण्याऐवजी घरी नेण्याबद्दल बोलत होता. "का बेटा, तू आत्ता का जेवत नाहीस?" नीलमने आश्चर्याने विचारले. आर्यनने प्लेट त्याच्या लहान हातात घट्ट धरली, जणू त्याला भीती वाटत होती की कोणीतरी ते हिसकावून घेईल. त्याने डोके टेकवले आणि म्हणाला, "मला हे आईसाठी घरी घेऊन जायचे आहे." हे ऐकून नीलमचा घसा दाबला. तिला काय बोलावे ते कळत नव्हते, पण तिला समजले की हे मूल खरे बोलत आहे. ती लगेच आत गेली आणि प्लास्टिकच्या पिशवीत जेवण व्यवस्थित पॅक केले. तिने त्यात 2 रोट्याही टाकल्या. आर्यनला ते पॅकेट सापडताच त्याने ते त्याच्या छातीशी मिठी मारली, जणू त्याला जगातील सर्वात मौल्यवान वस्तू सापडली आहे. "देव तुला आशीर्वाद देवो दीदी," तो म्हणाला आणि पळून गेला. नीलमने त्याला जाताना पाहिले. तिच्या मनात हजारो प्रश्न भरले, पण मुलाच्या तत्परतेने तिला सांगितले की कोणीतरी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. आर्यन त्याचे लहान पाय त्याला वाहून नेऊ शकतील इतक्या वेगाने धावला. तो अपूर्ण इमारतीचा एका अंधाऱ्या कोपऱ्यात पोहोचला, जिथे वैदेही झोपली होती. ती खूप कमकुवत दिसत होती. तिचे डोळे अर्धे उघडे होते. "आई, बघ, मी इथे आहे," आर्यन धापा टाकत म्हणाला. त्याने पटकन वैदेहीजवळ जेवणाचे पॅकेट ठेवले आणि कोपऱ्यात असलेल्या पाण्याच्या भांड्यातून एक जुनी प्लेट धुतली. थरथरत्या हातांनी त्याने जेवण प्लेटवर ठेवले. "आई, उठ आणि काहीतरी खा," तो वैदेहीच्या खांद्याला हलवत म्हणाला. वैदेहीमध्ये स्वतःहून उठण्याचीही ताकद नव्हती. आर्यनने तिला आधार दिला आणि भिंतीला टेकवून तिला थोडे वर उचलले. मग आईप्रमाणे त्याने आपल्या लहान हातांनी भात आणि डाळ मिसळली आणि पहिला घास घेतला. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले. आज तो ज्या मुलाला तिने वाढवायला हवे होते, त्याला तो खाऊ घालत होता. ती हळूहळू चावू लागली. आर्यनने धीराने तिला खाऊ घातले, प्रत्येक घासानंतर तिच्या आईने गिळण्याची वाट पाहत. वैदेहीने थोडेसे खाल्ल्यानंतर आणि पाणी प्यायल्यानंतर आर्यनने त्याच प्लेटमधून उरलेले अन्न खाल्ले. तो जमिनीवर बसला होता, पण त्याला वाटले की आजचे जेवण सर्वात स्वादिष्ट आहे. संध्याकाळी जेव्हा वैदेही थोडी शांत झाली, तेव्हा तिने आर्यनला विचारले, "बेटा, तुला हे जेवण कुठून मिळाले?" आर्यन हसला आणि म्हणाला, "आई, रस्त्याच्या कडेला एक दुकान आहे, तिथे एक नीलम दीदी आहे. मी फक्त तिला मदत मागितली. तिने मला हे जेवण दिले आणि मला शिवीगाळही केली नाही." वैदेहीने हात जोडून आकाशाकडे पाहिले आणि बडबडली, "अरे देवा, त्या मुलीला कायम आनंदी ठेव. माझ्या मुलाची भूक भागवणारी कधीही रिकामी राहू नये." दरम्यान शहराच्या दुसऱ्या भागात नीलम तिच्या एका खोलीच्या छोट्या घरात तिच्या दिवसभराची कमाई मोजत होती. ती थकली होती, तिचे पाय दुखत होते, पण तिचे मन आर्यनकडे, त्या मुलाकडे सतत फिरत होते. तिने तिच्या पिगी बँकेत काही नाणी ठेवली आणि तिच्या शिक्षणाच्या अपूर्ण स्वप्नाबद्दल विचार करत होती. तिचे जीवनही सोपे नव्हते. पुढच्या महिन्याच्या भाड्याचे आणि कॉलेजच्या फींचे ओझे तिच्या डोक्यावर खूप होते. तरीही तिला आज एक विचित्र आरामाची भावना जाणवली. आज किमान बाळ उपाशी राहणार नाही, तिने स्वतःशीच विचार केला आणि झोपी जाण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवसांत आर्यनचे नीलमच्या दुकानात जाणे हे नेहमीचेच झाले. तो आता फक्त मदत मागण्यासाठी येत नव्हता, तर मदत करण्याचा प्रयत्नही करत होता. एके दिवशी नीलमने त्याला थांबवले आणि म्हणाली, "ऐक आर्यन, तुला रोज इथे फिरण्याची गरज नाही. तू रोज इथे येतोस. मी तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी नेहमीच जेवण घेईन." आर्यनच्या डोळ्यात अविश्वास आणि आनंदाचे अश्रू आले. "खरंच दीदी, रोज?" "हो, रोज," नीलम ठामपणे म्हणाली. "जोपर्यंत मी इथे आहे, तोपर्यंत तू आणि तुझी आई उपाशी राहणार नाही." त्या दिवशी आर्यनला असे वाटले की देवाने त्याची प्रार्थना ऐकली आहे. नीलमच्या या छोट्याशा वचनामुळे त्याचे आणि वैदेहीचे जीवनच बदलणार नाही, तर त्या हरवलेल्या आत्म्याने निर्माण केलेली मोकळीही भरून निघेल हे त्याला अजिबात माहीत नव्हते. भूतकाळाचे दार उघडणार होते, ज्या क्षणाची वैदेही वर्षानुवर्षे वाट पाहत होती. आठवडे उलटले आणि आर्यन नीलमच्या दुकानाचा अविभाज्य भाग बनला. तो शाळेत जाऊ शकत नव्हता, पण दुकानात छोटी छोटी कामे करण्यात त्याला एक अनोखा आनंद मिळाला. एके दुपारी जेवणाचे पॅकेट बांधताना नीलमने आर्यनला विचारले, "आर्यन, मी आज तुझ्या आईला भेटू शकतो का? मला बघायचे आहे की ती कशी आहे." आर्यनचा चेहरा उजळला. "हो दीदी, आई तुला पाहून खूप आनंद होईल." त्या संध्याकाळी लवकर दुकान बंद करून नीलम आर्यनसोबत पडक्या इमारतीकडे गेली. जेव्हा ती लहान अंधाऱ्या खोलीत पाहून ठेवते, तेव्हा गरिबी आणि वैदेहीची अवस्था पाहून तिचे मन दुःखाने भरले होते. वैदेही एका जुन्या चटईवर अत्यंत कमकुवत झोपलेली होती,
पण तिच्या चेहऱ्यावर सौम्य तेज होते. नीलमने वाकून तिच्या पायांना स्पर्श केला. वैदेहीने थरथरत्या हातांनी तिला आशीर्वाद दिला. मुली, दीर्घायुष्य मिळवा. तू माझ्या मुलाला कधीही उपाशी झोपू दिले नाहीस. देव तुझे आयुष्य नेहमीच आनंदाने भरो. नीलम वैदेहीचा हात हातात घेत म्हणाली, काळजी करू नकोस दीदी, मी आता इथे आहे. आर्यन आता एकटा नाही. त्या दिवशी त्या उजाड इमारतीत आशेचा किरण पेटला होता. दरम्यान हजारो मैल दूरवरून उडणारे एक आलिशान खाजगी जेट शहराच्या विमानतळावर उतरले. त्यातून एक अतिशय प्रभावशाली माणूस बाहेर पडला. तो राजेश होता. वर्षांपूर्वी तो परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेला होता, पण आता तो एक मोठ्या टेक कंपनीचा मालक म्हणून परतला होता. त्याच्याकडे संपत्ती आणि प्रसिद्धी होती, पण त्याच्या हृदयात एक जुनी जखम होती जी कधीही बरी झाली नव्हती. गाडीच्या मागच्या सीटवर बसून राजेशच्या डोळ्यात आठवणी जाग्या झाल्या. त्याला आठवले की वैदेहीने त्याला परदेशात पाठवण्यासाठी तिची बचत आणि दागिने कसे विकले होते. पोहोचल्यानंतर काही आठवड्यांनंतरच त्याचा फोन चोरीला गेला. सर्व नंबर हरवले होते. तो शांत होण्याचा प्रयत्न करत तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असताना वैदेही गायब झाली होती. मी इथे आहे वैदेही, मला माफ करा, मला खूप उशीर झाला. दुसऱ्याच दिवशी राजेश त्याच्या जुन्या परिसरात पोहोचला, जिथे तो आणि वैदेही एकत्र राहत होते. त्याने तिला प्रत्येक कोपऱ्यात शोधले, पण सगळं बदललं होतं. शेवटी त्याला एक जुनी शेजारीण काकी सापडली. काकीने राजेशला ओळखले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. तू आता आला आहेस बेटा, काकी दुःखाने म्हणाली. वैदेहीने तुझी खूप वाट पाहिली. तू गेल्यानंतर तिला कळले की ती गर्भवती आहे. तिने एकट्यानेच एका मुलाला जन्म दिला. तिने त्याचे नाव आर्यन ठेवले. पण नंतर ती आजारी पडली, खूप आजारी पडली. पैसे संपले. घर मालकाने तिला बाहेर फेकून दिले. ती मुलाला घेऊन कुठे गेली हे कोणालाही माहिती नाही. राजेशचे हृदय बुडाले. मूल माझा मुलगा आहे, तो म्हणाला. त्याला कल्पना नव्हती की तो एक पिता आहे. त्याची वैदेही आणि तिचा मुलगा या मोठ्या शहरात कुठेतरी एकटे आणि असहाय्य होते. मी त्यांना शोधून काढेन काकी, जरी मला संपूर्ण जग शोधावं लागला तरी. राजेशने शपथ घेतली आणि जड अंतःकरणाने तो त्याच्या गाडीकडे परतला. दुःख आणि पश्चातापाने राजेशने ठरवले की जोपर्यंत तो त्यांना शोधत नाही तोपर्यंत तो गरजूंना मदत करेल. त्याने त्याच्या ड्रायव्हरला सांगितले, मला शहराच्या मागास भागात घेऊन जा. मला तिथल्या छोट्या रुग्णालयांना आणि गरजूंना मदत करायची आहे. त्याचा काफिला शहरातील धुळीने माखलेल्या गरीब भागातून जात होता. दुपारची वेळ झाली होती आणि भूक लागल्याने राजेशने ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा केला. योगायोगाने त्याच्या महागड्या गाड्या रस्त्याच्या त्याच बाजूला थांबल्या जिथे नीलमचे छोटे दुकान होते. राजेश नुकताच गाडीतून उतरला होता तेव्हा त्याला दुकानाबाहेर नळाजवळ बसलेला एक लहान मुलगा दिसला. नीलमच्या दुकानाबाहेर राजेशची नजर लहान आर्यनवर खेळली. भांडी धुण्यात मुलाची साधेपणा आणि गांभीर्य पाहून राजेश थरथरला. त्याने नीलमकडे नजर वळवली, जी अजूनही त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. राजेशने जड आवाजात विचारले, मॅडम, आज सोमवार आहे. हा मुलगा शाळेत न जाता इथेच भांडी का धुतोय? नीलमचे हास्य फिटे पडले. तिने आर्यनच्या डोक्यावर हात मारला आणि दुःखी स्वरात म्हणाली, सर, त्यालाही शाळेत जाण्याची तीव्र इच्छा आहे, पण परिस्थितीमुळे त्याला तसे करावे लागले आहे. त्याची आई खूप आजारी आहे. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. शाळेची फी तर खूप मोठी आहे. राजेशचे मन वितळले. तो शहरातील गरिबांना मदत करण्यासाठी निघाला होता, पण या मुलाची गोष्ट त्याला वैयक्तिकरित्या भावली. त्याने लगेच ठरवले, मी त्याच्या आईला भेटू शकतो का? मला तिला मदत करायची आहे. तो मुलगा त्याच्या लहान बोटांनी काळजीपूर्वक प्लेट्स धुत होता. त्याच्या चेहऱ्यावरील गंभीरता आणि त्याच्या कामाच्या वृत्तीने राजेशला थांबायला भाग पाडले. त्याला त्याच्यात स्वतःचे बालपण दिसले. तो त्याच्याकडे एका अनाकलनीय ओढीने पुढे गेला. तुमच्या मुलाचे नाव काय आहे? राजेशने हळू आवाजात विचारले. मुलाने डोके वर केले. त्याच्या गालावर पाण्याचे थेंब चमकले. आर्यन, त्याने निरागसपणे उत्तर दिले. नीलम दुकानातून बाहेर पडताच राजेशने नाव ऐकून हसले होते. नमस्कार साहेब, तुम्हाला काय हवे आहे? पण राजेशचे डोळे अजूनही मुलावर होते आणि त्याचे हृदय धडधडू लागले. जणू काही प्राचीन दोरी त्याला तिच्याकडे खेचत होती. नीलम सुरुवातीला संकोचली. त्याला भीती होती की तो चुकीचा माणूस असेल, पण राजेशच्या डोळ्यात एक सत्य आणि करुणा होती जी ती दुर्लक्ष करू शकत नव्हती. त्याने मान हलवली, दुकान बंद केले आणि आर्यनचा हात हातात घेतला. राजेशने त्यांना त्याच्या आलिशान कारमध्ये बसण्यास सांगितले. धुळीने माखलेल्या रस्त्यांवरून जाताना आर्यनने महागड्या कारच्या आतील भागाकडे डोळे मोठे करून पाहिले.
लवकरच ते आर्यन आणि वैदेही राहत असलेल्या अपूर्ण सोडून दिलेल्या इमारतीत पोहोचले. आम्ही इथेच राहतो काका, आर्यनने इशारा केला. राजेश गाडीतून उतरला आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत पाऊल ठेवला. अंधार आणि ओलसरपणा होता. त्याची नजर कोपऱ्यात पसरलेल्या फाटलेल्या चटईवर पडताच त्याचे पाय गोठले. तिथे जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान धडपडत तो वर्षानुवर्षे ज्या स्त्रीला वेडेपणाने शोधत होता ती स्त्री पडली होती. ती वैदेही होती. राजेश अवाक झाला. फक्त त्याचा श्वास रोखला गेला. वैदेही? त्याने मंद थरथरत्या आवाजात हाक मारली. बेशुद्ध झालेल्या वैदेहीने हळूहळू तिच्या जड पापण्या वर केल्या. अंधुक दृष्टीतून सूट घातलेला माणूस त्याच्यासमोर उभा असल्याचे पाहून त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. राजेश? ती मोठ्या कष्टाने बडबडली. ते नाव ऐकून राजेशचा संयम तुटला. तो धावत तिच्या शेजारी गुडघे टेकला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हो वैदेही, मीच आहे, मी परत आलो आहे, तो तिचा थंड हात हातात घेत म्हणाला. पण भावनेला वेळ नव्हता. वैदेही श्वास घेण्यास घाबरत होती. राजेशने लगेच त्याच्या रक्षकांना ओरडले, लवकर उठा, तिला उठवा, आपल्याला आता हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. त्याच क्षणी रक्षकांनी काळजीपूर्वक वैदेहीला उचलले आणि गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले. हे सर्व पाहून आर्यन घाबरला. तो नीलमच्या मागे लपला आणि रडत होता. दीदी, आईला काय झाले? हे लोक तिला कुठे घेऊन जात आहेत? त्याने घाबरून विचारले. नीलमने त्याला मिठी मारली आणि त्याचे सांत्वन केले. घाबरू नकोस, आर्यन साहेब तुझ्या आईला उपचारासाठी घेऊन जात आहेत. आम्ही तुझ्या सोबत येऊ. सायरन वाजवत वाहनांचा ताफा शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाकडे धावला. राजेशने आधीच फोनवर डॉक्टरांच्या संपूर्ण टीमला तयार राहण्याचे आदेश दिले होते. रुग्णालयात पोहोचताच वैदेहीला आपत्कालीन वॉर्डमध्ये नेण्यात आले. काही तासांच्या तपासणीनंतर डॉक्टर बाहेर आले. गंभीर चेहऱ्याने तो म्हणाला, श्री राजेश, त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्याची प्रकृती खूपच गंभीर आहे. आपल्याला लवकरात लवकर प्रत्यारोपणाची गरज आहे. राजेशने क्षणभरही विचार केला नाही. डॉक्टर, तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. मला पैशांची काळजी नाही. जगात कुठूनही व्यवस्था करा, पण मला वैदेही सुरक्षित हवी आहे, तो ठामपणे म्हणाला. मग त्याला आर्यनचा विचार आला, जो रिसेप्शनवर घाबरून नीलमचा हात धरून बसला होता. राजेश त्यांच्याकडे गेला. आर्यनदा पाहून त्याचे हृदय धडधडले. हे त्याचे स्वतःचे रक्त होते, त्याचा मुलगा, जो इतकी वर्षे अनाथासारखा जगला होता. पण आता खरे सांगण्याची वेळ नव्हती. त्याने नीलमला सांगितले, नीलम, आर्यनला माझ्या घरी घेऊन जा. तुम्ही दोघेही तिथे सुरक्षित राहाल. मी वैदेहीसोबत इथेच राहीन. नीलम गोंधळून गेली. तिला वाटले की एक अनोळखी व्यक्ती त्यांच्यासाठी इतके का करत आहे, पण तिने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. राजेशच्या ड्रायव्हरने त्यांना त्याच्या आलिशान बंगल्याकडे नेले. आर्यनचे डोळे त्या भव्य घरात विस्फारले. दीदी, आपण इथेच राहू का? त्याने निरागसपणे विचारले. नीलम ओल्या डोळ्यांनी हसली. हो आर्यन, कदाचित तुझे दुःखाचे दिवस आता संपले आहेत. हॉस्पिटलमधील पुढचे 3 दिवस तणावपूर्ण होते. राजेशने त्याची किडनी दान करण्याची तयारीही दाखवली आणि सुदैवाने सगळं व्यवस्थित झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबून राजेशने आपली चूक सुधारण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला परत मिळवण्यासाठी फक्त एक संधी मिळावी अशी प्रार्थना केली. यशस्वी ऑपरेशननंतर काही आठवड्यांनंतर हॉस्पिटलचा खाजगी वॉर्ड शांत होता. वैदेही धोक्याबाहेर होती, पण तरीही अशक्त होती. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला राजेश तिच्या बेडजवळ खुर्चीवर बसलेला दिसला. राजेशही ऑपरेशनमधून बरा होत होता. त्याने त्याची एक किडनी वैदेहीला दान केली होती. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याच्या डोळ्यात शांतता होती. राजेशने वैदेहीचा हात धरला आणि गुदमरलेल्या आवाजात म्हणाला, तू आता सुरक्षित आहेस. वैदेहीच्या डोळ्यात प्रश्न होते. राजेश, इतकी वर्षे तू कुठे होतास? मी इतका वेळ तुझी वाट पाहिली. मला वाटलं होतं की तू आम्हाला विसरलास. राजेशने मान वाकवली आणि त्याची कहाणी सांगितली. परदेशात पोहोचताच त्याच्या मालकीची प्रत्येक गोष्ट कशी चोरीला गेली, तो कसा संपर्क साधण्यासाठी उत्सुक होता आणि परत येण्यासाठी, स्वतःचे नवीन जग निर्माण करण्यासाठी तो दिवसरात्र कसा मेहनत करत होता. वैदेही, मी तुला कधीच विसरलो नाही आणि आता मला माहीत आहे की आर्यन माझा मुलगा आहे. काकीने मला सर्व काही सांगितले. राजेश ओरडला, तुझ्या वाईट काळात मी तिथे नव्हतो म्हणून मला माफ कर, पण आता मी तुला आणि आर्यनला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही. वैदेही आणि राजेशच्या डोळ्यात अश्रू आले आणि वर्षानुवर्षे वेदना वाहून गेल्या. काही दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजेशच्या आलिशान बंगल्यावर पोहोचले. आत आर्यन आणि नीलम सोफ्यावर बसले होते, अधीरतेने वाट पाहत होते. दार उघडताच आर्यनचे हृदय धडधडत होते. त्याने त्याची आई, जी कधीही उभी राहू शकली नव्हती, हळूहळू आत येताना पाहिली. आर्यन ओरडला आणि वैदेहीला मिठी मारण्यासाठी धावला.
आई, तू चालू शकतेस का? हो माझ्या मुला, मी आता पूर्णपणे ठीक आहे. मग वैदेहीने आर्यनला तिच्या समोर बसवले आणि राजेशकडे इशारा केला. आर्यन, माझे लक्षपूर्वक ऐक. हे काका, हे तुझे वडील आहेत. आर्यनचे डोळे आश्चर्याने विस्फारले. बाबा? तो हळुवारपणे कुजबुजला. हो बेटा, मी तुझा बाप आहे. मी आता तुला कधीच सोडणार नाही. आर्यन, जो नेहमीच वडिलांच्या प्रेमासाठी तत्पर होता, तो त्यासाठी तळमळत होता. राजेशच्या मिठीत धावत गेला. नीलम एका कोपऱ्यात उभी राहून पुनर्मिलन पाहत होती. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. आता नीलमची पाळी होती. राजेश तिच्याकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, नीलम, मी नसताना तू माझ्या कुटुंबाला आधार दिलास. मी तुझे हे उपकार कधीच फेडू शकत नाही. नीलमने मान हलवली आणि म्हणाली, नाही भाऊ, मी जे योग्य होते ते केले. राजेश हसला आणि नीलमला एक चावी आणि एक लिफाफा दिला. नीलम, ही शहराच्या एका चांगल्या भागात तुझ्या नवीन फ्लाईटची चावी आहे आणि या लिफाफ्यात तुझे कॉलेज प्रवेशपत्र आहे. मी तुझ्यासाठी एक नवीन रेस्टॉरंट देखील तयार केले आहे. नीलमचे स्वयंपाकघर. आता तुला कोणासाठीही काम करण्याची गरज नाही. तू स्वतःची मालकीण होशील. नीलमला विश्वासच बसत नव्हता की ज्या करुणेमुळे तिला एका भुकेल्या मुलाला जेवण देण्यासाठी प्रेरणा मिळाली, त्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलले. काही महिन्यांनंतर राजेश आणि वैदेहीने मोठ्या थाटामाटात लग्न केले. आर्यनला त्याचे कुटुंब सापडले. ते तिघेही आता ते परदेशात नवीन जीवनासाठी निघाले होते. नीलम त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर उपस्थित होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण हे वियोगाचे अश्रू नव्हते, तर अभिमानाचे आणि आनंदाचे होते. नीलम शांत राहिली, पण आता ती रस्त्याच्या कडेला अन्न विकणारी नव्हती. ती एका यशस्वी रेस्टॉरंटची मालक आणि एक विद्यार्थिनी होती. तिला कळले की दया कधीच व्यर्थ जात नाही. एका छोट्या मदतीचा हात, एक कप भात केवळ एका मरणासन्न आईला वाचवत नाही, एका तुटलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणत नाही, तर तिचे स्वतःचे नशीब देखील बदलते. ही कथा आपल्याला शिकवते की जग गोल आहे. आज तुम्ही शेअर केलेली चांगुलपणा उद्या तुमच्याकडे दुप्पट परत येईल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया तुमचे मत कमेंटमध्ये शेअर करा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि तुमच्या आवडत्या गावाचे किंवा शहराचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच आणखी हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या टीम मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या कथेत भेटू. तोपर्यंत यासाठी जय हिंद.